मोदीला म्हणावं की तू स्वतःची काळजी घे, दुनियाची काळजी करू. त्यांना पण टाळ्या वाजवायला लावा, मंदिरात बसवा आणि त्यांना पिका मागायला लावा. इट्स नॉट पॉसिबल. कारण की फ्यूल तर सगळ्यांसाठी लाईक एसेन्शियल आहे. यू कॅन डू दॅट. इट डिपेंड्स. आता मोदींचं वाक्य सही असं हे पण नाहीये. लोकांना आता स्वतः इथे लाईक इकॉनॉमिकल सगळ्यांचे वाढलेत. आता मला स्वतःच्या बाईकनी जायचंय, मला नाही ट्रेननी ट्रॅव्हल करायचंय, नाही ह्याच्यानी ट्रॅव्हल करायचं. योग्य नाहीये. ज्यांनी ज्याला जसं परवडेल, जसं सोयीचं पडेल तसं त्याने करावं. मोदीच्या ऍडवाइस वरती नाही जायचं. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोलचा वापर वर्षभर कमी करा असं वक्तव्य केलंय. देशाच्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या आणि या निवडणुकांनंतर एका सभेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे वक्तव्य केलं होतं. खरं तर अनेक वक्तव्य त्यांनी केली, त्यातील हे वक्तव्य होतं, वर्षभर पेट्रोलचा वापर कमी करा आणि मेट्रोनं प्रवास करा असं वक्तव्य हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं होतं. मात्र या सगळ्यावरती सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया काय, पेट्रोल भरताना त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी वैभव पाटील, तुम्ही पाहतात माय महानगर लाईव्ह. पेट्रोल डीजल का संयम से इस्तेमाल करना। साथियों, हमें पेट्रोल डीजल का उपयोग कम करना होगा। शहरों में जहां मेट्रो है, वहां हम तय करें कि हम मेट्रो का ही उपयोग करेंगे, ज्यादा से ज्यादा मेट्रो में ही जाएंगे। आता पेट्रोल भरतायत, पण पंतप्रधान मोदी म्हणतात की वर्षभर पेट्रोल डिझेल भरू नका आणि मेट्रोने प्रवास करा. काय सांगता? पण जे लागणार आहे ते लागणारच आहे आम्हाला, कारण की एव्हरीवेअर मेट्रो इज नॉट अवेलेबल. पिका मागायला लावा आणि टाळ्या वाजवायला लावा आणि जे शिक्षित आहेत त्यांना पण टाळ्या वाजवायला लावा, मंदिरात बसवा आणि त्यांना पिका मागायला लावा. आम्हाला जमणार नाही, कारण आम्ही म्हातारे आहोत. आम्हाला पेट्रोलने काय म्हणायचं. त्यांना सांगा, मोदीला म्हणावं की तू स्वतःची काळजी घे, दुनियाची काळजी करू नको. मेट्रोची अवेबिलिटी पण केवढी आहे त्याच्या हिशोबाने पण डिपेंडेंट आहे. पेट्रोल्स मध्ये पण खूप इश्यूज आहे, प्राइसेस आहे, पण ते बोलतायत इट डिपेंड्स ऑन दी रूट कसे आहेत लोकांचे. आता मेट्रो मध्ये पण तेवढाच क्राऊड आहे, पेट्रोल पंप मध्ये पण तेवढाच क्राऊड आहे, पण आपल्याला तेच समजत नाहीये का गव्हर्नमेंट हे यूज करण्यासाठी जास्त हे आहेत इकॉनॉमिकल मोर देन पेट्रोल. पण ठीक आहे, काही काही लोकांची स्वतःची हे असते, ते वॉन्ट टू ट्रॅव्हल सेफली नाईसली, त्यांच्या स्वतःहून व्हेकलच्या जायचं असतं त्यांना. ते बरोबर आहे मोदींचं. मोदींना म्हणावं 80च्या वरच्या लोकांना मेट्रोमध्ये तर घुसता येणार नाही, रेल्वे तर पॉसिबलच नाही. तर आमच्यासारख्या लोकांना डॉक्टर कुठे काय आणायचं असेल तेवढे पुरतेच आम्ही जातो. आम्ही नाही तर जात नाही. मोदींचं म्हणणं 100% खरं आहे. मी त्यांच्या मताशी अगदी सहमत आहे. तर ज्याला पॉसिबल आहे तो करेल मेट्रोने, आणि ज्याला ते पॉसिबल नाही तर त्या गाडीचाच वापर करेल ना. पण मग मेट्रोचे तर परवडणारच का? सामान्य लोकांना तर नाही परवडणार. कसं होऊ शकतो? इट्स नॉट पॉसिबल. कारण की फ्यूल तर सगळ्यांसाठी लाईक एसेन्शियल आहे. यू कॅन डू दॅट. पण आता पेट्रोलने प्रवास जीवन आवश्यक वस्तू आहे. त्याचं आम्ही वयस्कर, आम्ही सिनियर सिटीजन, अपंग पण आहे, पण आम्हाला जी सुविधा पाहिजे ती देऊ शकत नाहीत, तर काय अर्थ नाही आहे या प्रश्नाला. नाही ते जिथे जरुरी आहे तिथे आम्हाला पेट्रोल डिझेल लागतातच. फॅमिली बरोबर एकत्र जाणं आणि मेट्रो कन्व्हिनियंट नसला तेव्हा पेट्रोल डिझेल भरायलाच लागणार, तेवढं आहे. आम्हाला माहित पण नाही मेट्रोचा दर काय येतो. त्याच्यामुळे आम्ही कधी प्रवास केलाच नाही मेट्रोने. आम्ही ट्रेननी प्रवास केलेला आहे. चर्चगेट, चर्नी रोड, सगळीकडे आम्ही जाऊन आलेलो आहे. इट डिपेंड्स. आता मोदींचं वाक्य सही असं हे पण नाहीये. लोकांना आता स्वतः इथे लाईक इकॉनॉमिकल सगळ्यांचे वाढलेत. आता मला स्वतःच्याच बाईकनी जायचंय, मला नाही ट्रेननी ट्रॅव्हल करायचंय, नाही ह्याच्यानी ट्रॅव्हल करायचा. आता सगळे लोकांचे वेगळी ओपिनियन असेल, पण माझ्या हिशोबाने डिपेंड्स ऑन द समोरच्या माणसांवर डिपेंडेंट आहे ते. मेट्रोचे तर परवडणार आहे. मेट्रोचे दर आता तर नाही परवडणार आहेत एवढ्या ह्याच्यासाठी. वर्षभर तर शक्य नाही. काही इमर्जन्सी आली तर जावं लागेल ना. पण आम्ही कुठे फिरणार? म्हातारी माणसं कुठे जाणार? नाही आउटिंग नाही, काही नाही. बस इमर्जन्सी पुरते बाहेर पडतो. म्हाताऱ्यांना कन्सेशन त्यांनी द्यावं. पण आता रोजच्या दैनंदिन जीवनात तर ते गाडीने जाणं म्हणजे हेच आहे, पॉसिबल म्हणजे जावंच लागतं. प्रत्येक ठिकाणी मेट्रो तर जाऊ शकणार नाही ना, म्हणजे मेट्रोने. नाही चालणार. जोपर्यंत लाईक काही सबस्टिट्यूट नसेल तोपर्यंत इट्स नॉट पॉसिबल. मोदींचं वक्तव्य बरोबर आहे. नो. आणि जर ते
I don't feel so. प्रवास करा. मेट्रोचे दर परवडणार आहेत? येस, नाही कोणाला नाही परवडणार. मेट्रोच्या दराला तुलना करा ना, लोकल आणि मेट्रो तुलना बऱ्याचशाच्या बाहेर आहे. लोकांकडे रोजगार नाही, शिक्षित बेरोजगार बसलेले आहेत, त्यांची भविष्यवाणी आहे आणि महिला पण त्यांना पण काही सुरक्षा नाहीये या जीवनात आणि अस्थिर आहे. योग्य नाहीये. ज्यांनी ज्याला जसं परवडेल, जसं सोयीचं पडेल तसं त्याने करावं. मोदीच्या ऍडवाइस वरती नाही जायचं. तर पेट्रोलचा वापर कमी करा आणि मेट्रोनं प्रवास करा या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यावरती आपण नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. त्यांनी साधारणतः ज्येष्ठ नागरिकांसाठी ही अडचणच आहे, कारण ज्येष्ठ नागरिक सर्व जास्त प्रमाणात वाहतुकीचा वापर करतात, ज्याचा रुग्णालय असेल किंवा दवाखान्यात जाण्यासाठी वापर करतात. याशिवाय अनेक जण आहेत जी सार्वजनिक वाहनांचे दर हे परवडत नसल्यामुळे खासगी वाहनांनी प्रवास करतात, स्वतःच्या वाहनांनी प्रवास करतात. त्यामुळे पेट्रोलचा हा वापर निश्चितच होतो. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या प्रकारे म्हटलंय मेट्रोचा वापर करा, तर मेट्रोचे दर सुद्धा मोठ्या प्रमाणात महाग आहेत, वाढलेले आहेत आणि त्यामुळेच कुठेतरी सर्वसामान्यांना ते दर न परवडणार आहेत. त्यामुळे आता या सगळ्यावरती पाहायला गेलं तर सबसिडी नकार हा नागरिकांनी दिलेला आहे. मात्र तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.